मित्रो, दोस्त असावा तर राजसाहेबांसारखा. 2 वर्ष आधी मुहूर्ताला आणि आज म्युझिक रिलीजला एका विनंतीवर सगळी कामं बाजूला टाकून ते इथे आले. थँक्यू फ्रेंड, थँक्यू. आमचे अजून एक मित्र आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सध्या निवडणुकीचे वारे आहेत, त्यामुळे ते प्रचंड बिझी आहेत. संतोष मांजरेकर, थँक्यू एक चांगला सिनेमा बनवल्याबद्दल. मी शिवाजी राजे भोसलेची पूर्ण कास्ट संतोषला चांगला सिनेमा बनवायला मदत केल्याबद्दल. आत्तापर्यंतची सत्य आणि अश्वम फिल्मची पूर्ण कास्ट, पूर्ण टेक्निशियन्स, थँक्यू. अजून एका व्यक्तीचे मी आभार मानणार नाही, पण जिच्यामुळे आज मी इथे आहे, जिने खूप सॅक्रिफायसेस केले म्हणून मी घडलो, ती माझी आई. स्पेशल थँक्स टू ऑल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. स्पेशल थँक्स, कारण तुमच्या सहकार्याचा आम्हाला खूप फायदा होतो, हे तुम्ही जाणता आणि आम्ही जाणतो. थँक्यू. इथे जमलेल्या सगळ्यांचाच पुन्हा एकदा आभार. कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथं उभा आहे. तर गेल्या 3-4 वर्षामध्ये मराठी चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेलाच आहे. हळूहळू प्रेक्षक वर्गाचा वाढता प्रतिसाद खूप आनंद देतो आहे. VCD केव्हा येणार, DVD केव्हा येणार हे प्रश्न कमी होत चाललेत. थिएटर कधी प्रेक्षकांची पावले वळतायत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो, मला बोलला राजा एक कॉन्सेप्ट आहे, ऐकत तुला. आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की असं मी करतोय, ज्याच्यामध्ये येऊन शिवाजी महाराज सांगतो. बरं, महेशला मी काय आज ओळखत नाही, अनेक वर्षापासून ओळखतो. त्याच्या 2 फिल्म्स या फिल्म फ्लोअरवरती असतात, त्याच वेळेला त्याच्या 4 फिल्म्स डोक्यात चालू असतात. 6 फिल्म्सचं तो वेगळं नरेशन देत असतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो असा फिरत असतो. अत्यंत चांगल्या अर्थाने महत्वाकांक्षी, वेगळ्या प्रकारचा चित्रपट हाताळण्याची एक हातोटी ती महेशकडे मी गेले अनेक वर्ष बघतोय. त्याच्या वेगवेगळ्या कल्पना. परवा दिवशी आम्ही घरात बसलो असताना देखील त्याने अशीच अजून एक वेगळी नवीन कल्पना सांगितली, तर ती पण कधी येते मला कल्पना नाही. पण मी माझं खरंच भाग्य समजतो की एकतर महाराजांवरती असलेल्या चित्रपटात त्याच्या कथा सुरुवातीला सांगताना पण मीच हजर होतो, त्याच्या मुहूर्ताला देखील मीच हजर होतो, आणि आज त्याच्या म्युझिक रिलीजला देखील मीच हजर आहे. हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आपले अनेक मराठी आज कलावंत, मराठी दिग्दर्शक, मराठी निर्माते यांचे आज नाही अनेक वर्षापासूनचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत. जे काही मराठीसाठी करता येईल ते माझ्याकडनं नक्की होणार. त्याच्यासाठी जे काही लागेल ते पूर्णपणे मी करायला तयार आहे. हे काही मी नव्याने सांगायची आवश्यकता नाही. जे काही महाराज सांगत होते, जे काही त्यांनी सांगून ठेवलं, हे आम्ही खरंच ऐकणार आहोत की नाही ऐकणार आहोत, पण प्रयत्न हे सर्व बाजूनी करणं हेच आपलं काम आहे. ते प्रत्येक जण करतो आहे. प्रत्येकाने महाराष्ट्र धर्म असा विचार करून ही गोष्ट केली पाहिजे. आता मकरंद यांनी सांगितलं की चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे. खरंच आहे ते. आणि आज मराठी चित्रपटांना ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतोय, लोक जात आहेत स्वतःहून बघायला, आणि ते जाणं, त्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळत असतानाच मराठी कलावंत, मराठी दिग्दर्शक, मराठी निर्माते हे देखील एका वेगळ्या धाटणीचे चित्रपट आज घेऊन येत आहेत. ह्याच्याबद्दलही मला खरंच मनापासून आनंद आहे. महेश, त्याची सर्व टीम, त्याचे सर्व कलाकार, इथे जमलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महेश,